तुमची काय वेस्ट जात नाही. ग्राइंडिंग युनिटमध्ये आता तुम्हाला 2-3 ऑप्शन आहेत. एक एसीएम आहे, हे इम्पॅक्ट पोलरायझरमध्ये पण 2-3 प्रकार आहेत. काही लोक सजेस्ट करतात तुम्ही त्याला बाहेरून कव्हर करून त्यामध्ये पाणी सोडलं तर टेम्परेचर कमी होतं. पण तो प्रकार काय आहे, तो सक्सेस फार होत नाही. त्याचं कारण काय, कारण हे टेक्नॉलॉजीवाले जे हे मशीन बनवणार आहे ते एकदम हायफाय मशीन नाही आहे. त्यांनी तुम्हाला वर जॅकेट केलं आणि त्यामध्ये पाणी सोडून तुम्ही ते टेम्परेचर कंट्रोल करा असं ते म्हणतात. पाणी जर त्यातलं लिकेज झालं त्या बाहेरच्या जॅकेटमधलं तर ते पूर्ण मशीनला आपल्या आजूबाजूच्या भागाला त्याला घाण करतं. शेवटी तुम्हाला ते काढायला लागतं. ते सक्सेस नाही आहे त्याच्यासाठी. तुम्हाला इम्पॅक्ट पोलरायझर आणि एसीएम साठी पण तुम्हाला फरीदाबाद आहे, पुण्यामध्ये मॅन्युफॅक्चरर आहे, अहमदाबादमध्ये पण चांगले मॅन्युफॅक्चरर आहे एसीएम मिळते. पुण्याची हायफाय मशीनसाठी तुम्हाला रिकोवाले आहेत, राठीवाले आहेत, जैविक म्हणून आहे. ह्या लोकांची एसीएम मध्ये मास्टरी आहे. ते पूर्ण प्रोजेक्ट तुम्हाला बसून देतात. खाली 1 कोटीपासून वरती 5 कोटीपर्यंत त्यांच्याकडे अटॅचमेंट आणि मशीन आहे. त्यांच्याकडे 2 स्टेज ग्राइंडिंग आहे. आता एसीएम आणि इम्पॅक्ट पोलरायझरमध्ये बेसिक फरक आहे. इम्पॅक्ट पोलरायझर जे आहे पूर्ण हळकुंड गड्डे पण तुम्ही टाकले तर ते एका 1 प्रोसेसमध्ये ते ग्राइंड करतं. आणि ह्या बाकीच्या एसीएम आणि ह्या मिल आहेत त्याला तुम्हाला प्री कटिंग करून द्यायला लागतं. जे पहिला प्री क्रश करायला लागतं. एका युनिटमध्ये तुम्हाला हळदला बारीक करायची, भरडा करायचा. आपण शब्द मराठीमध्ये म्हटलं तर भरडा करायचा. भरडा करून मग ते एसीएम मध्ये फाईन ग्राइंडिंग करायचं. त्याला डबल पॉवर लागतो आणि डबल प्रोसेस आहे. ठीक आहे, ऑटोमायझेशन होऊ शकतं, ऑटोमायझेशन होतंय त्याच्यामध्ये. पण ऑटोमायझेशन जेवढं कराल तेवढा खर्च वाढतो. एसीएम मिल तुम्हाला खाली 1 कोटीपासून 5 कोटीपर्यंत खर्च हे तुम्ही धरायचं तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे. तुम्हाला कुठलं त्यातलं मॉडेल घ्यायचं आहे त्याप्रमाणे. आणि साधारण आपलं इम्पॅक्ट पोलरायझर 25 लाखापासून ते 50 लाखापर्यंत तुम्हाला चांगलं हे मशीन होऊन जातं. SS कॉन्टॅक्ट पार्ट व्हायला घेतलं तर 40-50 लाखापर्यंत जातं. हे तुम्ही तुमच्याप्रमाणे, तुमच्या बजेटप्रमाणे, तुमच्या ह्याच्याप्रमाणे ठरवायचं. सोबत त्याला पहिला तर अख्ख्या हळदीला न्यायला तुम्हाला जी हळद तुम्ही तिथं अख्खी हळद पॉलिश करून त्याला देणार ग्राइंडिंगला. त्याला तुम्हाला बकेट एलिव्हेटर पाहिजे. आणि मशीन जे तुमचं आहे आता तुम्ही आणली नाही म्हणजे ती सोबत मशीन जे ग्राइंडिंग मशीन आहे इम्पॅक्ट करायचं त्याला असं वर हळद जायला जागा आहे. त्याच्यावर आपल्याला एक सायलो तयार करायला लागतं. जेवढं आपल्याला मॅन्युअल काम कमी करता येईल आणि फ्लो मध्ये काम राहील. म्हणजे एक वेळ तुम्ही 4 टनाची 3 टनाची टाकीवर केली, ती भरून टाकली, ती भरली म्हणजे ती आपोआप त्याला हळूहळू ती मशीनमध्ये सोडत जाईल. समोर ते पावडर होत राहील. म्हणजे त्याला कंटिन्युअस माणसाची गरज नाही. तो बेनिफिट आहे. म्हणजे त्याला बकेट एलिव्हेटर एक तुम्ही करायचं, त्याच्यावर एक सायलो करून टाका. तो सायलो केल्यामुळे तुम्हाला काय आहे की रो मटेरियल तुम्हाला कंटिन्युअस फिडिंग तुमच्या मशीनला. त्यानंतर तो पावडर जो बाहेर येईल आपला तयार होऊन जळून, त्याला तुम्हाला पावडरला व्हायब्रोशिफ्टर पाहिजे. व्हायब्रोशिफ्टर म्हणजे चाळण आपल्या साध्या भाषेत. व्हायब्रोशिफ्टर मधनं तुम्ही त्याला चाळून घ्यायचं. 60 मेस पासून 80-100 मेस पर्यंतची ग्रेड आहे. पण जनरल 90% मार्केटमध्ये 60 मेस हा पावडर चालतो. काही ठराविक मार्केटला म्हणजे फॉरेनच्या मार्केटमध्ये एक्सपोर्टमध्ये 80 मेस मागतात, काही लोक 100 मेस मागतात. पण ते लिमिटेड करतात. म्हणजे आपण म्हणतो जनरल सगळीकडे 60 मेस हा पावडर चालतो. 50 मेस केलं तर थोडं तो रफ वाटतो. 60 मेस पावडर आपल्याला फाईन वाटतो. आपण हातात घेतलं म्हणजे व्यवस्थित तो गुळगुळीत असायला पावडर आपल्याला दिसतो. 60 मेसाठी तुम्हाला व्हायब्रोशिफ्टरमध्ये तुम्ही चाळण केली, तो व्हायब्रोशिफ्टर पण आपण त्या कॅपॅसिटीचा घ्यायचा. इकडं आपलं 350 किलो पर आवरचा आहे, 500 किलो कॅपॅसिटीचाच व्हायब्रोशिफ्टर घ्यायचा. थोडा एक्सेस कॅपॅसिटी म्हणजे तो तुम्हाला मशीन ते शिफ्टर पण तुमचं जाम होत नाही कधी. पावडर ते येईल, पावडर ते चाळत ते कन्व्हेअरला देईल, कन्व्हेअरमधून ते टाकीला. त्याच्यासाठी तुम्हाला स्क्रू कन्व्हेअर लागणार. पावडर वर टाक्यामध्ये सोडायला. त्याच्यासाठी टाकी तुम्हाला 2 टाक्या मी सजेस्ट करतो. 350 kgच्या प्रोजेक्टला 3-3 टनाच्या 2 टाक्या तुम्ही घ्यायच्या. पावडर स्टोरेज करायला. आणि पावडर केव्हाही डायरेक्ट ग्राइंड झालं म्हणजे लगेच भरायचं. त्याला 12 तास नंतर त्याला भरायचं, कारण तो गरम असतो. त्यातलं थोडं हिटनेस कमी व्हावी, नॅचरल टेम्परेचरला आल्यानंतर मग त्याला पॅकिंग करा. त्यानंतर तुम्ही त्याला तुमच्या पाहिजे त्या पॅकिंगमध्ये 10 किलो, 20 किलो, 50 किलो. मॅक्झिमम मार्केटमध्ये खाली 5 किलो, 10 किलो, 20 किलो आणि 50 किलो या पॅकिंगमध्ये मार्केटमध्ये बल्क सेलमध्ये जात आहे. कंझ्युमर पॅक तुम्हाला त्याच्या पुढचं करायचं असेल तर त्याच्यासाठी पण तुम्हाला मशिनरीची खूप ऑप्शन आहेत. पॅकेजिंग मशीन सेमी ऑटोमॅटिक आहे,
मॅन्युअल पॅकिंग मशीन पण आहे. तुम्ही जरा लहान तुमच्याकडे अटॅचमेंट असेल त्याच्यात पावडर भरला, खाली सिलिंग मशीन जोडलेलं आहे, आता ना तुम्ही पिशव्या पॅक करत गेला तरी चालतं. ते कमी इन्व्हेस्टमेंट, हे आपल्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये आपण घडवायचं आहे, आपल्याला तसं घ्यायचं. सेमी ऑटोमॅटिक मशीनमध्ये पण तुम्हाला काही ठराविक ऑप्शन तुम्हाला कमी मिळतात. स्वतः तुम्ही फीड करायचं, त्याला मॅन्युअल फीडिंग करायचं आणि मग ते मशीनमधनं बाहेर पाऊस पडतं. ऑटोमॅटिक मशीन आहेत. सेमी ऑटोमॅटिक मशीन तुम्हाला खाली साधारण 1.5-2 लाखापासून 3-3.5 पर्यंत सेमी ऑटोमॅटिक मशीन मिळतात. फक्त ग्रॅमेजसाठी त्याला वेगवेगळे कॉलर लागतात. ते तुम्हाला 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, 250 ग्रॅम, 500 ग्रॅम, किलो जे काय पॅकिंग करायचं असतं त्या सगळ्यासाठी त्याला कॉलर अटॅचमेंट वेगवेगळी असते. मशीन एकच राहणार. तुम्हाला 500 ग्रॅम करायचं आहे त्याचं कॉलर चेंज करा, 1 किलो आहे त्याचं कॉलर चेंज करा, त्याप्रमाणे तुम्हाला पॅक करता येईल. ऑटोमॅटिक ते सेमी ऑटोमॅटिकमध्ये हे अटॅचमेंट सहज 2 ते 4 लाखाच्या मध्ये मशीन बसतात. ते मॅक्झिमम ते फरीदाबादमध्ये स्वस्त मिळतात. इथं आपल्याकडे पुण्यामध्ये पण आता खूप मशीन करणारे मशीन झालेले आहेत आणि सर्व्हिस आपल्याला आपण एक बघायचं. मी हा एक सल्ला देतो की आपण कुठलंही मशीन घेताना त्याची सेल्स सर्व्हिस, आफ्टर सेल्स सर्व्हिस कशी आहे ती बघून करा. भले 2 लाख रुपये महाग पडेल. 4 लोकांना विचारा ज्यांनी मशीन घेतलेलं आहे, त्यांचा संपर्क करा. बाबा यांचं सेल्स आणि सर्व्हिस कशी आहे. मी फोन केल्यावर बाबा किती वेळात तो येतो माझ्याकडे. मशीन बंद पडलं तर लगेच 24 तासाच्या आत तो सर्व्हिस आपल्याला अटेंड करतो का नाही. पण मशीन घेतलं आणि जो माणूसच आला नाही तर आपण बंद करून बसणार, त्याचा काय उपयोग नाही. लॉस आपला आहे, त्यांचा काही लॉस नाहीये. ते गुडविल कुठल्याही कंपनीचं पहिला बघायचं. 2 लाख स्वस्त दिले म्हणून ते मशीन घेऊन आपण ते गळ्यात अडकून घ्यायचं नाही. त्यासाठी आपण रेफरन्स घ्यायचा, स्वतः जाऊन तिथं कंपनीमध्ये ट्रायल घेतल्यानंतर मग 4 लोकांच्या मशीनला कम्पेअर करून मग तुम्ही ठरवायचं. कुठलंही मशीन घेताना 4 ठिकाणी जाऊन 4 सिलेक्ट करा. पहिला शॉर्ट आउट करताना 20 कंपन्या शॉर्ट आउट करा, त्यातले 4 सिलेक्ट करा. 4ही कंपनीमध्ये स्वतः जाऊन चेक करून घ्या. ट्रायल माझ्यासमोर बाबा हळद पावडर पॅक करून मला दाखव, हळद मला ग्राइंड करून दाखव. पॉलिशिंगला काय ठीक आहे, ते काय त्याच्यासाठी मोठ्या कंपन्या नाही आहेत, त्या आपण स्वतः तयार करू शकतो. त्याला मोठी टेक्नॉलॉजी नाही. म्हणजे ग्राइंडिंग आणि हे पॅकेजिंग ही दोन्हीमध्ये आपण स्वतः जाऊन 4 ठिकाणी चेक करून मग ठरवायचं बाबा आपल्याला कुठलं मशीन घ्यायचं. डोळे झाकून पैसे कुणालाही देऊन टाकायचे नाही किंवा कोणाचं मी रेकमेंड केलं म्हणून तुम्ही विश्वास करायचा नाही. स्वतः जाऊन चेक करा. तुम्हाला पटेल बाबा ठीक आहे, आपण त्यात मग पॉईंट देऊ शकतो बाबा हे 4 कंपन्या आहेत त्यातली ही मशीन बाबा 100% बरोबर आहे.